हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा मिनी ब्लॉग खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मिनी का, कारण की खूप छोटा व्हिडिओ आहे, पण हा व्हिडिओ करायचाच होता कारण आज माझ्या सासूबाई आल्या आहेत नाशिकहून. त्याचबरोबर सिद्धार्थच्या 2 छोट्या छोट्या बहिणी आल्या आहेत नाशिकहून आणि त्यांना आम्हाला छान पावभाजी खाऊ घालायची होती. म्हणून आम्ही आता जाणार आहोत पावभाजी खायला. कुठे तर मुंबईतलं एकमेव, खरं तर एकमेव नाही, बरीच ठिकाणं आहेत. अवघड होतं थांब, बरीच ठिकाणं आहेत. तर त्यातलं एक ठिकाण ते म्हणजे अमर ज्यूस सेंटर. मी पहिल्यांदा अमर ज्यूस सेंटरला कधी गेले ते मला खरंच आठवत नाही आहे, पण माझी रिसेंट मेमरी अशी आहे की मी आणि सिद्धार्थ एका प्रीमियरला गेलो होतो. तिथून निघायला खूप उशीर झाला, सगळे रेस्टॉरंट्स बंद झाले होते आणि आम्हाला खूप भूक लागली होती. तेव्हा आम्ही इथे आलो होतो. तेव्हासुद्धा मी इथे पावभाजीच खाल्ली होती, चीज पावभाजी. आणि आत्ता तसं फार येणं होत नाही कारण आम्ही इतके वर्षभर पावभाजी खात नाही, पण जेव्हा केव्हा पावभाजी खावीशी वाटते तेव्हा आम्ही इथेच येतो. याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर आता तुम्हाला स्क्रीनवर जो ॲड्रेस दिसतोय तो ह्याचा एक्झॅक्ट ॲड्रेस आहे. पण आम्ही जेव्हा म्हणतो की अमर ज्यूस सेंटरला जायचं आहे तेव्हा आम्ही चला जुहूला जाऊया असंच म्हणतो, कारण इथून जुहू बीच अगदी 10 मिनिटांच्या ड्राईव्हवर आहे. त्यामुळे छान पावभाजी खाल्ली आणि ती जिरवायला जुहू बीचवर वॉकला गेलो असं अगदीच करता येऊ शकतं. आणि जर का तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर इथून विलेपार्ले आणि अंधेरी दोन्ही स्टेशन्स फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहेत. तुम्हाला या ब्लॉगमध्ये बराचसा भाग असा व्हॉइस ओव्हरमध्येच बघावा लागतो. त्याचं कारण असं की एकतर मी एक सराईत यूट्यूबर अजून नसल्याने मला असं नातेवाईकांसमोर रेकॉर्ड करायला फार जमत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी रोडवर जाऊनसुद्धा रेकॉर्ड करायच्या होत्या आणि इथे भरपूर गर्दी होती, त्यामुळे त्यांच्यासमोरसुद्धा मला रेकॉर्ड करायला काही जमलं नाही. त्यामुळे नंतर मी विचार केला की हरकत नाही, आपण आता सगळं काही रेकॉर्ड नॉर्मली करून घेऊ आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हर देऊ. त्यामुळे तुम्हाला बराचसा भाग हा असाच बघावा लागतो. त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. आय होप थोड्याच दिवसात मला कॉन्फिडन्स येईल 4 चौघातसुद्धा छान ब्लॉगिंग करायचा आणि त्यानंतर तुम्हाला असे फार व्हॉइस ओव्हर नाही ऐकावे लागणार. तर हे आहे आपलं अमर ज्यूस सेंटर अँड फास्ट फूड. तुम्ही इथे बघताय की लोक असे छान बॉनेटवर पावभाजी वगैरे खात उभे आहेत आणि ह्या सगळ्या गाड्या ज्या इथे पार्क दिसत आहेत त्या इथेच आलेल्या आहेत अमर ज्यूस सेंटरला. आणि इथे फार सिटिंग म्हणजे नाहीच आहे, मोस्टली लोक त्यांच्या कारमध्ये बसूनच खातात. आणि बघा इथे थोडीशी उभी राहायला जागा आहे, इथे सुद्धा सर्व होतं तुम्हाला, पण अगदी थोडीशीच जागा आहे. म्हणजे ज्या प्रमाणात इथे माणसं येतात त्यांच्या तुलनेत ही जागा काहीच नाही आहे. कारण आम्ही आज वीकडेला येऊनसुद्धा इथे भयंकर गर्दी आणि तेही रात्री 11:30 वाजता. आता बेस्ट पार्ट अबाउट दिस प्लेस इज ही जागा सकाळी 11 वाजता ओपन होते आणि रात्री 3 वाजेपर्यंत ओपन असते. म्हणजे अगदी तुम्हाला अवेळी भूक जरी लागली तरी तुम्ही अगदीच इथे येऊ शकता आणि पोटभर पावभाजी खाऊ शकता. एका माणसाचा खर्च अगदी मिल्कशेक आणि पावभाजी मिळून 250 ते 300 रुपये होतो. चीज पावभाजी बस. आणि नाही, एक नॉर्मल पावभाजी, एक नॉर्मल पावभाजी आणि 1 2 3 4 आपले मँगो मिल्कशेक. मला नको. आणि तुला? मला मँगो मिल्कशेक नको. मग तुला? मला चीज मसाला पाव खाऊ. जे तुला पाहिजे ते. एक चीज मसाला पाव आणि 3 मँगो मिल्कशेक. चटनी वाला चीज मसाला पाव. हाँ कर दो, बेस्ट वाला जो है वो. और 2 चीज, एक सादी और चीज भी. नहीं पीछे तीनों. वो पाव इधर आएगा. सुगंध आलाय गाडीमध्ये. 2 चीज, एक नॉर्मल. हाँ मँगो मिल्कशेक थोडा लेट लाव. एन्जॉय.
येस. आणि तुझं येते. चल थोडस काय घे यातनं. हो चला. हो सुरू करावं. धरच. आणि आम्हाला जरा सांगा कसं वाटतंय. हाऊजर भारी ना. अगं आई ग, आई ग, फारच मस्त, फारच भारी. मनू संपला. खूप छान. फ्रेंच किस. सही हाऊजर. शेफ्स किस. घेतलं मी ह्याच्यातला घेतलं. येते ना. चातकासारखी वाट पाहत असणारी तितिक्षा. टोडुमल माझा मसाला काय मजा आली. पाव फारच सुंदर आहे ना. फार छान. पावला खूप छान बटर केलंय. तावला पाव आणा. उपवास आहे म्हटलं तिचा. हा घे यातनं असं. आता एक चीजचा वाज आहे. खाल्लं चीज. हॅलो मी खूपच हे घे प्लीज. बाळा मी घेणार. बाळा, तुम्ही आरामात घे खा मागे बरं. मागे मागे. मी मगासपासून बरंच पावभाजी केलं खरं, पण इथे फक्त पावभाजी मिळत नाही. इथे अजूनही बऱ्याच गोष्टी मिळतात. खूप वास्ट मेन्यू आहे यांचा तसं पाहता. अचानक तितिक्षाला एक वेटर डोसा घेऊन जाताना दिसला. मग तिला असं वाटलं की अरे इथे डोसाही मिळतो. मग आता परत ती मेन्यू कार्ड बघते. डोसा आणि काय सांगू का. बघा पावभाजीचे अनेक प्रकार. नाही त्या पद्धतीने वाचायचं. बर्गर, चीज बर्गर, हॉटडॉग, चीज हॉटडॉग, चीज रोल, गार्लिक चीज रोल, गार्लिक रोल, वेज सँडविच, वेज चीज सँडविच, चटणी सँडविच, ब्रेड बटर जॅम, ब्रेड टोस्ट जॅम, बटर टोस्ट, रशियन सँडविच. ज्युसेस आहेत आपल्याकडे. कुठले तर फास्ट बोलून दाखव एकदा. मोसंबी, ऑरेंज, मुन्ना मुन्नी, मारामारी, पायनॅपल, कॉकटेल, ऍपल, ग्रेप, फ्रेश लाईम सोडा, वॉटरमेलन, अनार, जिंजर लाईम सोडा, रॉयल फालुदा, केसर फालुदा, अमर फालुदा, कुल्फी फालुदा, शिराजा फालुदा. फास्ट, एकदम फास्ट. चिकू शेक, चॉकलेट शेक, पायनॅपल शेक, रोज शेक, केसर शेक, पिस्ता शेक, बनाना शेक, कोल्ड कॉफी शेक, मँगो पल्प, ऍपल शेक, थंडाई स्पेशल. आता तू करू नको शाणे, अवघड आहे पहिल्यांदा वाचताना. आया रे आया कोई आया रे. थँक्यू. हा ले लो. अशा पद्धतीने ही आहे माझा आलेला आहे मसाला पाव. काय असतंय. थांब थोडी थांब. हे म्हणजे तुमच्या उरलेल्या पावभाजीत माझा पाव भाजून आणला आहे. त्यांनी 2 चमचे दिले सिद्धू. तुला एक मला नाही. आय थिंक यू शुड ट्राय. मला कॉलेजचे दिवस आठवले. नाही ते आणि बाबू हे किती इंटरेस्टिंग दिसतंय पण. हो ना. कॉलेजचे दिवस म्हणजे कॉलेजचा दिवस. सॉरी काय आमच्या कॉलेजच्या बाहेर मिळायचा मसाला पाव. हाऊज इट्स टू गुड. इथली आणखीन एक बेस्ट गोष्ट अशी की कितीही गर्दी असू दे, कितीही मोठी ऑर्डर असू दे तुमची, तुम्हाला तुमची ऑर्डर 10 मिनिटांच्या आत मिळतेच. काय झालं. कुठं काय करतोय. जरा मी माती खाल्लेली आहे उत्तम शॉट मिळवण्याच्या नादात. मला तर बघायचं आहे तू काय शॉट घेतला. हे दिसतंय का तुम्हाला. हा जो काही मँगो मिल्कशेक गायब आहे तो इथे होता. आईला आंबे त्याच्यात तिखट झाले. हा तू घे ना तितिक्षा थोडंसं. त्या आई त्या प्लेट्स द्या. थँक्यू दादा हे प्लेट्स घेऊन जा. ये प्लेट नहीं ये प्लेट्स लेके जाने. ये भी. थँक्यू सो मच. थँक्यू. आहा कसा आहे सही. तितिक्षा घे ना थोडं. छान. नक्की. ए बाळा मी घेते तुम्ही घ्या. मला गरज नको. मला असं घे ना थोडं तर घे.
एक घे ना, घे का नवीनच घे. मस्त घे मी हे तोपर्यंत आंबा खाते. बिल लेके ये अपने QR कोड के साथ. ओके. आणि हे फक्त यांच्याकडे देऊन टाकते. झालंय. राहू दे तू आप बिल लेकर जाते आओ. बघ. अशा प्रकारे आमचं छानपैकी पावभाजी, मसाला पाव, मँगो मिल्कशेक असं जेवण करून झालं आहे. आई, मनू, सई ज्यांच्यासाठी आम्ही इथे आलो होतो त्यांनासुद्धा इथली पावभाजी, मिल्कशेक सगळंच खूप आवडलं आहे. सगळेच आम्ही तृप्त होऊन घरी जातो एक्सेप्ट फॉर सिद्धू. त्यानं बिचाराने काहीच खाल्लं नाही आहे कारण तो सध्या डाएटवर आहे. पण त्याच्या चीट डेला मी त्याला इथे नक्की घेऊन येणार आहे. आणि आता व्लॉग एंड करण्याआधी अजून एक महत्त्वाची आणि शेवटची जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती अशी की इथला स्टाफसुद्धा खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे गाडी पार्क करायला मदत करणं, सर्व करणं, वेळच्या वेळी काय हवं नको ते बघणं, क्लिनिंग करणं, म्हणजे प्लेट्स वगैरे सगळं परत घेऊन जाणं, गाडी काढायला मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी ते सगळे इतके मनापासून करतात की आपल्याला म्हणजे एकंदरच हा अनुभव एकदम छान A1 होतो. आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे जावंसं वाटतं सगळं काही सुरळीत झाल्यामुळे. आणि म्हणूनच कदाचित मलाही पुन्हा पुन्हा तिथे जावं वाटतं आणि हा ब्लॉगसुद्धा त्यामुळेच कदाचित करावासा वाटला. आय होप तुम्ही हा ब्लॉग बघून नक्की तिथे जाल आणि पावभाजी खाताना माझी आठवणसुद्धा काढाल. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.